निवडून आलेल्या प्रतिनिधी जे आहेत, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते विरोधी पक्षाचे आहेत म्हटल्यावर त्यांना निधी मिळत नाही विकासाचा. पण एखाद्या भागामधला आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे, पण तो सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे, त्याला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम हे भरघोस निधी देतात. हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे. तुम्ही ज्या आमदारांचं नाव घेतलं ते छाती पुढे काढून सांगतात की मी आमदार नसलो तरी मला 20 कोटीचा निधी मिळतो. पण तिथे निवडून आलेले आमदार जे आहेत त्यांच्या भागामध्ये प्रचंड कामं रखडलेली आहेत, पुनर्विकासाची कामं आहेत, दिवाबत्ती रस्त्याची कामं आहेत. त्या निवडून आलेल्या आमदारांना यासाठी निधी दिला जात नाही कारण त्यांनी सरकार पक्षाच्या आमदारांचा पराभव केला. हे जे निधीचं असमान वाटप किंवा बेकायदेशीर वाटप आहे, ही या राज्यातली चिंतेची गोष्ट आहे. जे नगरसेवक मिंदे गटात गेले किंवा भाजपात गेले ते आज नगरसेवक नसतानाही त्यांना बैठकीत बोलवून निधी वाटप केलं जातं कारण निवडणुका जिंकण्यासाठी. पण जे नगरसेवक त्याच बॅचचे निवडून आलेले आहेत आणि जे आमच्या बरोबर आहेत त्यांना 1 रुपया निधी दिला जात नाही. निधी हवा असेल तर पक्षांतर करा, निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, आमच्या गटात या असं सांगणं हे कितपत योग्य आहे? मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार पुढल्या 3 वर्षात संपव वगैरे वगैरे अशी काहीतरी भाषा मुंबई भाजपच्या अध्यक्षाने केली आहे. मागच्या 3.5 वर्षामध्ये ही महानगरपालिका भाजपा आणि मिंदे पुरस्कृत प्रशासकाच्या हातामध्ये आहे. भ्रष्टाचार याच काळात जास्त वाढलेला आहे. मुंबई महानगरपालिकेचे भूखंड मुख्यमंत्र्यांच्या बिल्डराला जुहूच्या सफाई कामगारांचा जो भूखंड आहे तो कोणत्या बिल्डरला दिला मुख्यमंत्र्यांनी? याच्यावरती मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी बोलावं. मुंबईतले SRA प्रकल्प एकाच बिल्डरला कसे मिळतात मुख्यमंत्र्यांच्या गटातल्या, याच्यावर बोलावं. भ्रष्टाचारावर आपण बोलताय, स्वतःच्या घरापासून बोला. मुंबई महानगरपालिकेचा जो निधी 90,000 कोटी आम्ही ठेवला होता तो आता किती शिल्लक राहिलाय? तुम्ही किती त्याची उधळपट्टी करून कोणालाही पैसे दिलेत? याचा हिशोब तुम्ही द्यायला पाहिजे. राज्यात घटस्थापना झाली, सगळ्यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ध्येय आहे आणि चर्चा आहे किंवा उत्सुकता आहे की शिवसेना युतीची आणि मनसेच्या राजकीय युतीची घोषणा कधी होते. त्याआधीच काही बातम्या यायला लागलेल्या आहेत की दिवाळीत या युतीची घोषणा होऊ शकते. काही फॉर्म्युले समोर येऊ लागलेले बघा, तुम्ही जे फॉर्म्युले परस्पर हवेत पतंग उडवाव्यासारखे उडवतात त्याला काय अर्थ नाहीये. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे, मी वारंवार सांगतोय, या 2 नेत्यांमधला जो संवाद आहे राजकीय तो उत्तम प्रकारे सुरू आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा बैठका सुरू आहेत. योग्य वेळी त्याची माहिती येईल ना समोर. पतंग कशा करता उडवताय आणि अफवा कशा करता उडवताय? मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकेल हे लक्षात घ्या. आणि ठाकरे ब्रँड काय आहे हे मराठी माणूस दाखवेल. नाही, पण जागा वाटपाच्या सूत्रावर काही चर्चा होते का? होईल ना, झाली असेल तर इथे कशाला सांगू. जागा वाटपाच्या सूत्रावर जर चर्चा झाली असेल किंवा होत असेल तर ते सांगण्याची ही जागा हे व्यासपीठ नाही ना. सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगायची प्रथा आणि परंपरा असते. पण त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष असेल का? पाहू ना, तुम्हाला कळेल. आम्ही तुम्हाला सांगू. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरं का हे द्यायलाच पाहिजे असं नाही. बरं, हिंदी में कुछ आहे तो बीजेपी और आरएसएस में अध्यक्ष पद को लेकर चालू है. कौन बोला ऐसा? क्योंकि सर आरएसएस को अध्यक्ष पद चाहिए और बीजेपी को ऐसा नहीं है. ऐसा नहीं है. भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव अब तक हो नहीं सकता.